कामकुशाली मंडळी, मी दरेश तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी तर मजेत आहे. आय होप तुम्ही मजेत असाल आणि देवाला प्रार्थना करते की तुम्ही असंच खुश राहा, मजेत राहा. आणि 1 तारखेपासून मी ना 1 तारखेपासून शिव एवढी कॉपी प्यायची नाही, बस लेट झाली ती बस नाही बस 1 तारखेपासून ना आम्ही 1 तारखेपासून आम्ही डेअरीचं दूध घ्यायला सुरुवात केली आहे. तर आपण बनवूयात आता दही, म्हणजे मी विजन लावलं होतं आणि मला वाटतं 1 ते आज 9 तारीख 9 तारीख 9 तारखे आज 9 दिवसाचं हे आहे, म्हणजे काय म्हणतात विजन, आणि त्याच्यामध्ये साईज घातलेले आहे. आता मी कधी म्हणजे केले पहिले बऱ्याच वेळा, म्हणजे शिवमचे पप्पा जे आहेत त्यांना काही मसाले आवडत नव्हतं आणि हे फक्त गाईचंच दूध आहे. त्यामुळे आता आपण बघूया कसं बघूया ट्राय करून. मला तर वाटत होतं की सकाळी करावं, हे सकाळी जरा उशीर होतो मग मला प्यायची होती पण दूध पिलेस असं का परत करतो तू ह्याच्यामध्ये हे टाकशील कॉफी नाही, ह्याच्यात थोडंसं काय म्हणतात हे टाक, कॉफी नाही ह्याच्यात बर्फाचे खडे टाक, बर्फाचे खडे आईस क्यूब बोलतो आईस क्यूब एवढं रे तुम्ही टाकून हो बर्फाचे खडे मी पण नाही बघूया मी किती काही आईस करतो त्याचा मी बरंच वेळा केलेला आहे बघा, आता लई बरं केलं काय केलं. तर आपल्याला सगळ्यातलं सगळंच येतं असं काही नसतं. रात्री काय झालं, मी ऐकून म्हणजे आधी पहिलं ऐकलेलं होतं की बर्फ टाकायचा आणि मग करून घ्यायचं. तर रात्रीच बर्फ टाकला आणि विरजण घातलेलं नव्हतं. मग रात्री परत उशिराने माझ्या बहिणीला फोन केला, तर माझी बहीण म्हटली की आता त्याच्यामध्ये विरजण थोडंसं घाल आणि रात्रभर तसंच राहू दे. मग रात्रीचा प्लॅन कॅन्सल केला आणि सकाळी परत उठल्याच्यानंतर मिक्सरमध्ये घातलं आणि मिक्सरमध्ये छान ज्यूसरमध्ये फिरवून घेतलं आणि अगदी रवीने थोडाच वेळ हलवलं तर इतकं छान हे वरती मलाई म्हणजे काय म्हणतात ते तूप आलं, लोणी म्हणू शकता आपण, लोणी आलं ना वरती की काय सांगू. मला खूप आनंद झाला, कारण मला असं वाटत होतं की आता हे बिघडलं आहे की काय कळलं झालं. पण विश्वास होता की हे बिघडणार नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, म्हणजे माझ्या आई माझी ना एक कहाणी सांगायची आम्हाला की एक बाई बाई होत्या, 2 बाया शेजारी. एका बाईकडे शेळी होती आणि एका बाईकडं म्हैस होती. तर म्हैसवाली बाई होती ना, ते दूध म्हणजे तिच्या ह्याचा उपयोग करत नव्हती दुधाचा, जास्त झालं तर वतून द्यायची किंवा योग्य उपयोग ती करत नव्हती. आणि शेळीवाली बाई जी होती ती शेळीच्या दुधाचं तूप करायची. तर तिने महाराजांकडे कंप्लेंट केली होती हिची, की म्हणजे कंप्लेंटच म्हणू शकतो आपण की हे बाई माझ्या म्हशीच्या दुधात म्हणजे नाही का अशी जादू करती, ती तूप करती, मला माझ्या म्हशीचं तूप होत नाही. तर राजा काय करतो की राजा त्या दोघींना एक तांब्या पाणी देतो आणि म्हणतो ह्याने दोघेजण हात धुवून या. तर ज्या बाईकडं म्हैस असते ना ती बाई हात धुवून तांब्या मोकळा करून घेऊन येते आणि ज्या बाईकडं शेळी असते ती बाई अर्ध्याच तांब्याने हात धुती आणि अर्धं पाणी माघारी आणून दरबारात येऊन बसती. मग महाराज तिला विचारतात की हिने हे पाणी वाचवलं, टिकवलं आणि तू काय केलं, तू अर्ध पूर्ण विसरून टाकून आहे. तर आई मला ही कहाणी सांगायची, कारण की ह्याच्यातून आपण एक तात्पर्य घेऊ शकतो, जपलं आणि सांभाळलं तर आपल्याला सगळं करता येतं. आणि असंही मी खूप वेळा तूप करत होते पहिलंही, पण माझ्या मिस्टरांना म्हशीचं दूध आवडत नाही, म्हणजे म्हशीचं दूध आवडत नव्हतं म्हणून मग कॅन्सल केलं होतं. पण आता हे नवीन इथं लावल्यापासून छान वाटते आणि मग होईल ना तूप त्याचं, असं मला तर कॉन्फिडंट होताच की होणार म्हणून. त्यामुळं मी हे केलं. तर आता थोडंसं वाटत होतं, शिवम पण म्हणत होता मम्मी बिघडले. मग ह्याच्यामध्ये मी बर्फ टाकले आणि मग माझी जी सकाळची जी कामं होती ती करायला मी सुरुवात केली आणि ह्याच्यामध्ये बर्फ टाकून ठेवला. आणि तुम्हाला खरं सांगू, बर्फ टाकून मला वाटतं अर्धा तासच ठेवला असेल ते बर्फाचे तुकडे, तर इतकं छान ते घट्ट होऊन गेलं ना मक्खन, तर खूप छान होऊन गेलं माझ्या. तोपर्यंत चपात्या झाल्या, सकाळचं जेवण म्हणजे डबा तरी झाला सकाळचा. मग स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. स्वच्छ पाण्याने जर धुवून नाही घेतलं आपण तर ह्याचा तुपाचा वास येतो. तर बघा किती छान हे निघालेलं तूप आहे. मला ते तूप खाण्यापेक्षा करायला तूप फार आवडतं आणि ह्याच्यामध्ये शिवमने मला खूप सारी मदत केली. आता तुम्ही म्हणू नका किचन घाण आहे किंवा काय आहे, सकाळी डबे असतात, शिवमचा नाश्ता असतो आणि मग त्याच्यामुळे सकाळी सगळं उरकत नाही, त्यामुळे थोडासा किचनवर पसारा होतो. आता ठीक आहे, चालते, सगळ्या गृहिणींना माहीत आहे, त्यामुळे त्या असं काही बोलू शकत नाही. पण ज्यांना माहीत नाही ते असं बोलू शकतात. तर बराच वेळ लागतो हे तूप कढवायला. नंतर मग थोडंसं मीठ घातलं आणि मीठ यासाठी घालायचं की तूप दाणेदार होतं. आता मध्यंतरी ना जे डेअरीवाले आहे ना त्यांनी थोडंसं आम्हाला पिवळ्या टाईपचं दूध दिलं होतं. नंतर एक दिवशी मी वेगवेगळं दूध पातेल्यात तापवल्यावर कळलं, तर मग ते म्हणले अहो मी तुम्हाला दुसरं दूध देतो. मग त्यांना सांगितलं की आम्हाला हे दूध देऊ नका पिवळंवालं, आम्हाला साधंच गाईचं पांढरं दूध द्या. मग ते मध्यंतरी जास्त पिवळं दूध आणल्यामुळे ह्या दुधाचा थोडासा कलर बदललेला आहे आणि ह्याला अर्धा तास तरी लागला असेल. पूर्ण सगळं शिवमने केलेलं आहे, व्हिडिओ पण शूट त्यांनीच केला.
आणि तूप पण त्यांनीच केलं. त्यांनी मावशीला व्हिडिओ कॉल करून दाखवला, माझ्या मोठ्या मावशी म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीला व्हिडिओ कॉल करून दाखवला की हो मावशी असं बनायला लागले, हो मावशी असं बनायला लागले. मग त्याच्यामध्ये नंतर त्याने मीच त्याला सांगितलं, तुळशीची 4 पानं टाकली. तुळशीची 4 पानं टाकल्याच्यानंतर त्याला एक वेगळाच रंग येतो, म्हणजे रंग येतो म्हणण्यापेक्षा वासही छान येतो. नंतर गरम झाल्याच्यानंतर आम्ही हे तूप याच्यामध्ये काढलं आणि असं म्हणजे हा पेला जो आहे, हा जो भाग आहे, आता तुम्हाला कॅमेरामध्ये छोटा दिसतो पण एक 250 ग्राम तरी तूप झाला असेल. आणि यासोबत हे जे केलेलं होतं ना खायला, जे खालची राहते ना खरवड, त्याच्यामध्ये साखर टाकून शिवमनी इतकं आवडीने खाल्लं ना, आणि सारखं म्हणायचं मम्मी खूप छान वास येतो याचा. तर तुम्हाला हे कसं वाटलं कमेंटमध्ये